श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण सगळे स्वामी भक्त आहोत. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाबद्दल हा विषय आहे. बरेच जण हे पारायण करतात, पण बरीचशी सेवा करून देखील आपली इच्छा पूर्ण होत नाही. स्वामीची कोणतीही प्रचिती येत नाही. आता प्रत्येक भक्ताला वाटत असते, मी स्वामीची एवढी सेवा करते, नित्यसेवा करते. स्वामीचरित्र सारामृत पारायणाचे 11, 21, 108 पारायण देखील मी केले आहे, तरी पण माझी इच्छा पूर्ण नाही झाली. स्वामींनी मला प्रचिती दिली नाही. माझी सेवा स्वामींपर्यंत पोचली नसेल का? असे बरेचसे प्रश्न भक्तांना पडत असतात. जशी तुमची श्रद्धा आहे तसे तुम्हाला फळ मिळते. त्यामुळे आपली स्वामींवर श्रद्धा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या कर्मानुसार सुद्धा फळ मिळत असतं. कर्म आणि फळ, त्याचबरोबर नियमसुद्धा पाळले पाहिजेत. स्वामीचरित्राचे पारायण करत असाल तर काही छोट्या छोट्या गोष्टी नियमाने पाळले पाहिजेत. ज्या वेळेस तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पारायणाचे 21 किंवा 108 किंवा 11 पारायण करत असाल तर तुम्हाला या चुका अजिबात करायच्या नाहीत. तर कोणत्या चुका आहेत त्या आता आपण पाहूया. जर तुम्ही नित्यनियमाने 108 दिवसाचं पारायण करत असाल तर 1 ते 21 एकदा बसलं की वाचत असाल, तसंच जर तुमचा 108 दिवसाचं पारायण करत असाल तर ते पारायण संकल्पयुक्त असेल तर त्याचे नियम, अटी पाळणेसुद्धा गरजेचे असते. ज्या वेळेस तुम्ही नित्यसेवेचे 3 अध्याय काही कारणास्तव सकाळी वाचणे झाले नाही तर संध्याकाळीसुद्धा वाचू शकता. किंवा जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर टाईम फिक्स असणे गरजेचे असते. पण तुम्हाला सेवा कधीही सकाळी करायची असते, पण तुम्हाला एखाद्या वेळेस टाईम भेटला नसेल, पण तुम्ही संकल्प केलाय की स्वामी माऊली माझी इच्छा पूर्ण होऊ द्या. मी स्वामी महाराजांची श्रद्धेने, विश्वासाने सेवा केल्यास त्यावेळेस स्वामी महाराजांना तुम्हाला फळ देणं सुद्धा महत्त्वाचं असतं आणि स्वामी महाराजसुद्धा आपल्याला फळ अवश्य देतात. स्वामीचरित्र सारामृत या चरित्राचे पारायण करत असताना हे नियम पाळणं अत्यंत गरजेचे असते. म्हणजे या चुका अजिबात करू नका. तर पहिली चूक म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पारायणाला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही संकल्प वगैरे केलेला असेल तर डायरेक्ट ग्रंथ वाचायला सुरुवात करायची नसते. तर प्रथम स्वामींना नमस्कार करून, ग्रंथाला नमस्कार करून त्यानंतर स्वामीस्तवन घ्यायचं. स्वामीस्तवन हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला सुरुवातीला कोणत्याही सेवा करा, नित्यसेवासुद्धा करत असाल तर 3 अध्याय जपमाळच्या आधी स्वामीस्तवन हे नक्की घ्या. खूप प्रभावशाली आहे. तर ते झाल्यानंतर 1 माळ किंवा 11 माळी जप घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर 1 माळ किंवा 11 माळी जप घ्यायचा आहे. ज्याला शक्य होत नाही त्यांनी 1 माळ जप अगदी मन लावून केलं तरी चालेल. त्यानंतर दुसरी चूक म्हणलं तर काय, हे पारायण तुम्ही संकल्पयुक्त जर करत असाल तर कोणत्याही कार्यासाठी, कोणत्याही घरातल्या अडचणीसाठी पारायण करत असाल तर, किंवा मनातील इच्छा असेल किंवा सगळ्या अडचणीवर उपाय म्हणजे कोणता असेल तर फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला कोणत्या अडचणी येत असतील तर हा ग्रंथ खूप खूप पवित्र आहे. जर तुम्ही मनातून या ग्रंथाचे पारायण करत असाल तर तुम्हाला जेवढं शक्य असेल यथाशक्ती तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 ते 12:30 मध्ये कोणतीही सेवा आपल्याला करायची नसते. कारण 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. तर 12 ते 12:30 या दरम्यान कोणतीही सेवा आपल्याला करायची नाही. तर संकल्पयुक्त पारायण करते वेळेस बोलायचं नाही किंवा उठायचं नाही. म्हणजे का, एखादी मांडी घातली
तर ती पारायण पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही. 1 ते 21 अध्याय पूर्ण होईपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि तुम्ही आणि तुमचा ग्रंथ एवढंच, बाकी सगळं विसरून जायचं. एवढं पारायण पूर्ण करेपर्यंत जर असं पारायण केलात तरच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर तिसरी गोष्ट आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पारायण चालू केलं, काही अडचणी आल्या किंवा दुसऱ्या गावी गेलात तर तिथे करू का, केलं तर चालेल का, असं चुकूनही करू नका. तुम्ही पारायण करताना तर तुमच्या घरीच करा. दुसऱ्याच्या घरी जाऊन पारायण कोणतंही केलं जात नाही. कारण तुम्ही पारायण किंवा कोणतीही सेवा हे सगळं तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यासाठी शक्यतो पारायण हे आपल्याच घरी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून करावे. चला तर मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.